महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना चव्हाण म्हणाले की आपले नेते दिवसाचे 16 तास काम करतात. कार्यकर्त्यांनीही त्याच निष्ठेने पक्षासाठी वेळ दिला पाहिजे व प्रत्येकावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष कार्याला पूर्णपणे वाहून घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान पक्षातील बंडखोरीवर भाष्य करताना चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जे कोणी बंडखोर आहेत त्यांनी आजच्या आज आपल्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा. राज्य व जिल्हा पातळीवर अनेक समित्यांमध्ये तसेच पालिकेत सत्ता आल्यानंतर संधी मिळू शकते याचा विचार करून बंडखोरी मागे घ्यावी असेही ते म्हणाले. पक्ष शिस्तीसाठी 24 तासात बंडखोरी मागे न घेतल्यास कारवाई करावी लागेल असे स्पष्ट करताना वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी लागणे दुःखद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सर्व पदाधिकारी मध्यवर्ती कार्यालयात आपल्या आज शुभारंभ करण्याचं कारण निवडणुकीमध्ये 102 उमेदवार आहेत. आज कोणत्याही उमेदवाराला इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण आमंत्रित केलेलं नव्हतं. कारण उमेदवारांचा हा काळ सकाळी संध्याकाळी त्यांच्या प्रचार यात्रा, घरोघरी जाऊन भेटीगाठी घेणं, प्रभागाचा संपर्क अतिशय कमी कालावधीत त्याला मिळालेला आहे. जवळजवळ 40 ते 42 हजार मतदारांचा एकूण प्रभाग असल्यामुळे त्यांना संपर्कातून इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी 2 तास त्यांना इथे बोलवायचं त्यापेक्षा त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये काम करावं म्हणून आपल्याला इथे बोलवलं होतं. त्याचबरोबर त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ इथे उपस्थित राहणार होते. परंतु अचानक त्यांच्या मतदारसंघातून त्यांना फोन आला आणि ते गेले. परगावी गेल्यामुळे ते इथे उपस्थित राहू शकलेले नाही. त्याचबरोबर शहराचे 3ही आमदार त्यांच्या मतदारसंघातल्या कार्यालयाची उद्घाटन प्रचार सभा यांच्यासाठी गर्द असल्यामुळे तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकलेले नाही. परंतु सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. हा कार्यालय हा भाग कार्यालयामध्ये ज्या अडचणी येतात, प्रचार सभांचं नियोजन असेल, प्रभागामध्ये निरनिराळ्या सभा असतील, मेळावे असतील, त्याचबरोबर आजचा प्रचाराचा ठिकाण कुठे आहे, मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन असेल, सर्वच यंत्रणा कार्यालयातून राबवली जाणार आहे. आणि मध्यवर्ती कार्यालयाचे आमचे कार्यालय आमचे रुद्रेश गोडावणी, बजरंगजी, त्याचबरोबर आणखी कोणी राहुल पाटील, संदीप युवा मोर्चाच्या आमचे सोशल मीडियाचे प्रमुख आणि ज्यांना त्यांना या कार्यक्रमामध्ये या कार्यालयामध्ये मदत करायची आहे किंवा कार्यालय कामकाजामध्ये सहभागी व्हायचे आहे असे सर्वजण, त्याचबरोबर उमेश कोळेकर हे कार्यालय व्यवस्थेमध्ये सहभागी होते. ज्यांना ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे तेही इथे उपस्थित राहतील. आता माझ्या अगोदर सर्वच नेत्यांनी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय आणि केंद्रीय पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर जे काम केलेलं आहे माननीय नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रातून विकासाची गंगा जी महाराष्ट्रात आणलेली आहे, तीच विकासाची गंगा आमच्या शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी सोलापूर शहराच्या विकासाचा जो धडाका लावलेला आहे, तिन्ही आमदारांच्या माध्यमातून तो विकास साधण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याचबरोबर जी कामं सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आता सुरू आहे, मग ते IT पार्क असेल, विमान सेवा असेल, 2 ठिकाणी विमान सेवा सुरू झालेली आहे. 3 ठिकाणची विमान सेवा येत्या काळामध्ये तिरुपती असेल, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, त्या तिन्ही ठिकाणच्या विमान सेवा थोड्या दिवसात सुरू होणार आहे. त्याचबरोबर IT पार्क जे आहे त्याची जागा सुरू निश्चित झालेली आहे. त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करण्याचं काम, तयार करण्याचं काम निवडणुकीच्या नंतर सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये जी लाडक्या बहिणींची योजना आहे, 100% भगिनी ज्या 50% मतदार आहेत, त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे.
मुलांच्या पासून जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंतच्या सर्व योजना माननीय नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शहा यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासोबत असलेलं महाराष्ट्र शासनाचं सरकार आणि सोलापूरमध्ये आज मला आपल्या पत्रकार बंधूंना विशेष सांगायचे की सोलापूर शहरामध्ये फक्त सर्व उमेदवार 102 उमेदवार कमळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत. बऱ्याच ठिकाणी शिवसेनेबरोबर आरपीआयबरोबर अजित पवारांच्या बरोबर युती झाली असेल, परंतु सोलापूर शहरामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचे 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावरती उभे आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या भागामध्ये कमळाच्या चिन्हावरचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचे. आम्ही घोषणा केलेली आहे, जनसभेने मोहितेने सांगितलं की 75 पार आम्ही नक्की करू, परंतु शहरामध्ये आपल्या पत्रकार बंधूंना माहिती असेल की आम्ही जो प्रचाराचा धडाका लावलेला आहे, जे उमेदवार निवडलेले आहेत प्रत्येक मतदारसंघातले ते आपण चांगल्या प्रकारचे उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी या उमेदवारांचं कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून 15 तारखेला महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आज या प्रचार कार्यालयामध्ये आवाहन करण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. आज सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली आणि भारतीय जनता पार्टीचा विश्वास दुणावलेला आहे आणि आमचं बळ वाढलेलं आहे. आज 102 उमेदवारांचा प्रचाराचा प्रारंभ पण याच कार्यालयातून झालेला आहे असं मी जाहीर करते. सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करून यासाठी प्रसिद्धी द्यावी आणि भारतीय जनता पार्टीला मदत